नमस्कार मंडळी, नागनेश फॅमिली अँड ब्लॉग या चॅनलचं तुमचे अगदी मनापासून स्वागत. श्रावण महिना म्हटलं की महादेवाचं दर्शन आणि भक्तीचा माहोल काही वेगळाच असतो. आणि पहिल्या सोमवारचा तर असा योगायोग जुळून आला होता की त्या दिवशी नागपंचमी पण होती आणि श्रावणातला पहिला सोमवार. तर घराजवळच्याच महादेवाला जाऊन तेथे मस्त असं दर्शन घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर गावी जाण्याचा योग आला होता. मग रस्त्यामध्येच कोरटेश्वर महादेवाचं मंदिर दिसलं. महादेवाच्या दर्शनाची आयती संधी चालून आली होती. मग आता कशी सोडायची, चला म्हटलं मग घेऊया दर्शन. श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आम्हाला वेळ भेटेल तेव्हा आम्ही या मंदिरात दर्शनासाठी येत असतो. तर ह्या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर आहे ना खूप पौराणिक आहे आणि ह्या मंदिरामध्ये 7 गर्भगृहे आहेत आणि त्याच्यामध्ये 7 शिवलिंग आहेत. परंतु हे जे शिवलिंग आहे ना, ह्या शिवलिंगाच्या भोवती नागाने 3 वेळा वेटोळा घालून आपला फणा समोर केलेला आहे. तर असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातही खूप अशी शिवलिंग आहेत. श्रावण महिना कसं पवित्र एकदम मानला जातो, त्यामुळं या महिन्यात इथं बघा पारायणं वगैरे वाचली जातात आणि मंडप वगैरे घातलेला आहे. पुढं खूप गर्दी असते. सोमवारी पण भरपूर गर्दी असते इथं. आणि इथं शेजारी दत्ताचं मंदिर आहे आणि ही बघा तुम्हाला मी दाखवते, ती जी शिवलिंग आहेत ती खूप शिवलिंग आहेत. तर इथं बघा महादेवाच्या किती पिंडी दिसत आहेत, तुम्हाला दिसतीलच. तुम्हाला मी आता इथं जवळून दाखवते. तर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 पिंडे आहेत बघा. इथं जवळजवळ 13 पिंडे आहेत इथं महादेवाच्या. आणि इथलं वातावरण एकदम मस्त आहे. मंदिर परिसर पण खूप छान आहे. एकदम प्रशस्त असं मंदिर परिसर आहे. खूप मोठं मंदिर आहे. तर इथं नाही श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. तर आम्हाला आमच्या इथून जवळ असल्यामुळं आम्ही म्हणजे श्रावण महिन्यात येतच असतो इथं. तर आम्ही आता मंदिराला वेढा मारायला लागलेलो आहोत. तर हा मंदिराचा कळस आहे बघा. आणि आम्ही आता चला पूर्ण या कोर्टी गावामध्ये कुठेही खोदकाम सुरू झालं का शिवलिंग सापडतं. म्हणूनच कोर्टी भूमीला शंभू महादेवाची भूमी असं म्हणलं जातं. अशा प्रकारे आमचं मस्त असं दर्शन झालं. आणि म्हणतात ना, जेव्हा महादेव आपल्याला बोलतात तेव्हाच आपल्याला दर्शनाचा योग जुळून येतो. तर असंच काहीसं आमचं झालं. तर तुम्हीही कधी ह्या साईडला आला तर कोर्टीच्या महादेवाचं, कोरटेश्वराचं दर्शन नक्की घ्या. खूप छान मंदिर आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.